आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या इतिहासातला असा दिवस आहे ज्याची कल्पना कोणीही स्वप्नातही केली नव्हती. सकाळी 8:45 वेळ आणि बारामतीच्या आकाशात एक मोठा आवाज झाला आणि त्या एका आवाजाने अख्खा महाराष्ट्र सुन्न झाला. मित्रांनो, मी आज आपल्या बारामतीतून बोलतोय. होय, त्याच बारामतीतून जी आज पोरकी झाली आहे. आपल्या सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि बारामतीचा श्वास अजितदादा पवार आता आपल्यात नाहीत. ही बातमी सांगताना आज शब्द सुचत नाहीयेत, पण सत्य हेच आहे. आपल्या अजितदादांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चला जाणून घेऊया हे कसं झालं. आज सकाळी अजितदादा नेहमीप्रमाणे आपल्या कामाच्या धडाक्यासाठी मुंबईतून बारामतीकडे निघाले होते. लिअरजेट 45 हे खाजगी विमान त्यांना घेऊन सकाळी मुंबईवरून झेपावलं. समोर जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत्या आणि त्यासाठीच सभेला हजर राहण्यासाठी दादा येत होते. सकाळी साधारण 8:40च्या सुमारास विमान बारामतीच्या हद्दीत पोहोचलं. मी जिथे उभा आहे इथून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर बारामती विमानतळ आहे. विमान लँडिंगच्या तयारीमध्ये होतं, पण अचानक काहीतरी बिघडलं. मिळालेल्या माहितीनुसार लँडिंगच्या वेळी विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला. वैमानिकाने विमानावर ताबा मिळवण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला, पण दुर्दैवाने धावपट्टीच्या अगदी तोंडावर विमानाचं क्रॅश लँडिंग झालं. जमिनीला स्पर्श करताच विमानाचा मोठा स्फोट झाला आणि बघता बघता आगीचे लोळ उठले. घटनास्थळी उपस्थित असलेले गावकरी आणि अग्निशमन दलाच्या गाड्या तिथे पोहोचल्या, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या अपघातात अजितदादांसह त्यांचे स्वयं सहाय्यक, सुरक्षा रक्षक आणि 2 वैमानिक असे एकूण 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मी स्वतः बारामतीचा आहे आणि या घटनेचं गांभीर्य मी इथे अनुभवतोय. माझ्या घरापासून फक्त 3 किलोमीटरवर हा अपघात झालाय. सकाळपर्यंत जी बारामती दादांच्या स्वागतासाठी सज्ज होती तिथे आता शांतता पसरली आहे. रस्त्यावरची गर्दी ओसरली आहे, दुकाने बंद आहेत आणि प्रत्येकाच्या डोळ्यात एकच प्रश्न आहे, दादा इतक्या लवकर का? आज टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज मध्ये फक्त एक राजकीय नेता गेल्याचं सांगितलं जाईल, पण आम्हा बारामतीकरांना विचारा, आम्ही काय गमावलं? अजितदादा केवळ राजकारण नव्हतं, तर ते एक डेव्हलपमेंट मॉडेल होतं. ज्या बारामतीकडे एकेकाळी बघायला कोणी तयार नव्हतं, त्या बारामतीला त्यांनी आंतरराष्ट्रीय नकाशावर नेऊन ठेवलं. महाराष्ट्रातल्या कोणत्याही नेत्याला विचारा, पहाटे 6 वाजता कामावर हजर होणारा आणि अधिकाऱ्यांना कामाला लावणारा हा एकमेव नेता होता. दुष्काळी भागांचं नवनंदक कसं करायचं हे दादांनी देशाला शिकवलं. नीरा देवघरचं पाणी असो किंवा शेतीसाठी कालवे, दादांनी पाण्यासाठी कोणाची पर्वा केली नाही. विद्याप्रतिष्ठानसारखं उभं केलेलं शिक्षण संकुल असो किंवा MIDC, आज बारामतीच्या तरुणांना नोकरीसाठी बाहेर जावं लागत नाही, हे फक्त दादांमुळं. त्यांचा स्वभाव राकट होता, बोलणं कडक होतं, पण मनात बारामतीच्या मातीबद्दल अपार प्रेम होतं. त्यांनी कधी कामात हयगय खपून घेतली नाही. म्हणूनच आज बारामतीचा रस्ता आणि रस्ता आरशासारखा चमकतोय. शेवटी एवढंच सांगेल, वाघ गेला पण त्याची डरकाळी महाराष्ट्राच्या कोपऱ्या कोपऱ्यात कायम घुमत राहील. ती प्रशासनावरची पकड, तो स्पष्ट आवाज आणि तो पहाटे 6चा अलार्म आता पुन्हा वाजणार नाही. बारामतीच्या या शिल्पकाराला आपली भावपूर्ण श्रद्धांजली. जय हिंद, जय महाराष्ट्र.